क्रिएटिव्ह फाउंडेशन त्याचे सचिव आज आमचे ते आजारी असल्यामुळे आले नाही, सुहास पाचपुते, पण त्यांनी आणि आमच्या चिरंजीवांनी सगळ्यांनी असा पूर्ण पाठपुरावा करून CSRच्या माध्यमातून, आमदार निधी नाही किंवा खासदार निधी नाही किंवा शासकीय निधी नाही किंवा DPC नाही, मुंबईमधून CSR मधून आपण पैसे 2 कोटी रुपये आणले आणि 3 शाळा डेव्हलप केल्या. त्याची पहिली शाळा आपण केली लांजण्याची. त्या लांजण्या शाळेत तर आता इतकी शाळा भारी झाली आहे, महाराष्ट्रात नंबर 1 शाळा येईल अशी शाळा झाली होती. त्याचा ऍडमिशन टक्का वाढला, आता 1000 विद्यार्थी झाले. आता ह्या वर्षी आणखी किती सर वशिला लावावं लागला ऍडमिशनला, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. आपण दुसरी शाळा घेतली ती बोरफळची आणि तिसरी शाळा घेतली कन्या शाळा कासार शिशीची. याला तिन्ही शाळा साधारण त्या शाळेला 70 लाख खर्च नाही, या शाळेला 40-50 लाख रुपये खर्च नाही, त्या शाळेला खर्च होतोय. आणि 2 कोटी रुपयाच्या माध्यमातून हे प्रायोगिक तत्वावर आपण करून बघितलंय कसं होतंय, काय होतंय. शिक्षक काय रिस्पॉन्स करतात, गाववाले काय रिस्पॉन्स करतात, विद्यार्थी काय रिस्पॉन्स करतात, शासकीय प्रशासकीय अधिकारी कसा रिस्पॉन्स करतात, हे बघून पुढचं ठरवायचं ठरलंय आपला. त्यामुळे या माध्यमातून आम्ही मा जिजाऊच्या नावाने हे अभियान आणलं आणि आज माझ्याकडे सगळ्या गावची मंडळी येते. आमचंही तुमचं, आमचे अभियान तुमचं, आमचं गाव घ्या, आमचं गाव घ्या. पण मला हे अजून पडणार आम्ही 4-6 महिने. ज्या गावांना आपण एवढा निधी दिला कोट्यावधीचा, ती गावं या शाळेकडे कुण्या नजरेने पाहतात, कसं मेंटेन करतात, काय करतात, त्याच्यानंतर निर्णय करणार आहे पुन्हा. कारण शेवटी शिक्षकाची ही जबाबदारी आहे. आम्ही आणून देऊ, तुम्ही ते मेंटेन केलं पाहिजे, सर्व तर पाहिजे. आता मला अभिनंदन करतो मी लांजण्याच्या सगळ्या शिक्षक टीमचं. त्यांनी परवा एक वर्ल्ड रेकॉर्ड केला. 642 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला 1000 पैकी प्रयोगामध्ये, आणि त्यांनी एक रेकॉर्ड. ठीक आहे, काही ना काय पण चाललंय, करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि या माध्यमातून आपली शाळा अशाच पद्धतीने पुढे यावी. जे जे काही लागेल त्या शाळेला सगळं केलेलं आहे आपण. आता आपण स्मार्ट क्लासरूम बघितली, त्या क्लासरूम मधून मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला अशा शाळा सगळ्या डेव्हलप झाल्या. तर मुंबई पुण्यावरून एखाद्या IAS अधिकारी, IPS अधिकारी, एखाद्या आणखीन कोणी क्रिकेटर असतील, फुटबॉलपटू असतील, किंवा आणखी राजकारणी असतील, किंवा मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, ते डायरेक्ट संवाद साधतील तुम्हाला तिथून मुंबईवरनं, आणि आपल्या इथं ऐकता येईल. अशा पद्धतीची व्यवस्था आपण निर्माण करतोय. तुम्हाला वाटलं का तेंडुलकरला बोलायचं आपल्याला, आम्ही त्याला विनंती करू आणि आपल्या वाररूम, मुख्यमंत्र्यांच्या वाररूम मधून किंवा त्यांच्या घरून तेंडुलकरांच्या आपल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळांना एकाच वेळी ते माहिती बोलतील.